कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे गोपाल कृष्ण भगवान अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपाल तया ठविता महापुण्यराजी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरास जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज सद्गुरु सखाराम महाराज सद्गुरु बाबा महाराज जय जय रघुवीर समर्थ श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमो नमः। माऊली नेवाशाच्या मंदिरामध्ये भक्तजनांच्या समोर आज भगवंताचं बोधामृत पाजणार आहे। परवा आपण अमृताचा शब्द पाहिला, आज बोधामृत। अर्जुनानं स्वतःला सावरता सावरता भगवंताला प्रश्न केला, काय केलं म्हणजे भगवंता तुझ्या कृपेला आम्ही पात्र होऊ? प्रश्न असा आहे की भगवंता आम्ही काय केलं म्हणजे आम्ही तुझ्या कृपेला पात्र? जसं आज्ञाधारक मुलगा असला म्हणजे आई आणि वडील यांची कृपा त्याच्यावर होत जाते। आज्ञाधारक ऑफिसरच्या हाताखाली लोक असले, आज्ञेचं पालन करत असतील, नियमाचं पालन करत असतील तर अधिकाऱ्याची कृपा त्यांच्यावर होते। समाजामध्ये थोर व्यक्तींना आपण आदरपूर्वक वागत असू तर सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होते। आता इथे भगवंताची कृपा मागितली आहे अर्जुनाने। इथे बसलेल्या सगळ्या लोकांच्या किंवा मोबाईल समोर असलेले तुम्ही सगळे लोक, तुम्हाला भगवंताची कृपा पाहिजे आहे म्हणून तुम्ही हे ऐकताय आणि त्याचाच विषय माऊली देते आहे। देवा तुझ्या कृपेचं परमामृत स्वभावता मूळच नित्य आणि सिद्ध आहे। भगवंताचं कृपामृत जे आहे ते नित्य कसं आहे, स्वभावता कसं आहे तर ते परमामृत आहे। परम असं आपण समुद्र मंथनातून काढलेल्या अमृताला अमृत शब्द आहे, पण हे परम म्हणजे त्याच्याही पेक्षा चौपटीनं त्याचा गुण आहे। म्हणून हे परमात्मा हे परमामृत प्राप्त झाला। कशी स्वरूप असेल तर परमामृताला विशिष्ट गोडी नाही किंवा वास नाही। भगवंताच्या कृपेला असं काही वास नाही आहे किंवा विशिष्ट गोडी पण नाही
ही अशी आहे चव तुम्हाला सांगतो. प्रत्येकावर भगवंताची कृपा विशिष्ट प्रकाराने वेगवेगळी होते. कृपा वेगवेगळी होते, एक सारखी नाही होत. सगळ्या भक्तांना अनुभूती वेगवेगळी येते, एक सारखी नाही. बरोबर पोरांशी बोलताना सांगितलं ना, अरे सुधारस कसा करायचा, तर साखरेच्या भागात लिंबू पिळायचं आहे आणि उकळायचं आहे, त्याची चव सांगता येईल. पण भगवंताच्या कृपेची, तर भगवंताच्या कृपेची चव काय होते, तर त्याची एक अवस्था होते साधकाची, फक्त डोळ्यातून गळगळ 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 पाणी वाहत. संत कृपा झाली इमारत फळा आली. म्हणून समर्थ म्हणतात, करुणेचा राघवा पूर लोटे, माझ्यावर करुणा लोट. आणि करुणा ही भगवंताचं परमामृत गायल्यानं ऐकल्यानं प्राप्त. म्हणून कथामृतम तप्त जीवनम. पण भगवंता, तुझ्या कृपेचं परमामृताची इच्छा केल्यानं प्राप्त होते, पण त्याला दोन गोष्टी अर्जुना सांभाळायला लागतात. म्हणजे देवा कोणते? परमात्मा उत्तर देत आहे, केवळ निरहंकार. माझी कृपा करायची असेल तर केवळ निरहंकार आणि निरपेक्ष बुद्धी. निरहंकार आणि निरपेक्ष बुद्धी ही साधून माझं स्मरण करा. उत्तर लक्षात ठेवा. निरहंकार आणि निरपेक्ष बुद्धीनं भगवंताचं स्मरण केलं असताना माझी कृपा प्राप्त होते. आता हे पटवण्याकरता मी तुम्हाला दोन उदाहरणं सांगितली. आज्ञाधारक पुत्र, आज्ञाधारक शिष्य, आज्ञाधारक नौकर. समर्थांनी हे उत्तर एका श्लोकात लिहिलंय. मी स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोका शिरे निववा. म्हणून स्त्री आणि पुत्र हे घरात नम्र बोलणारे असतील तर त्या घरात कोणतंही आधुनिक पिरॅमिड लावायची गरज नाही. मनी प्लॅन लावायची गरज नाही. कोणत्याही दिशेला दरवाजा असेल तर भांडण होणार नाही. हल्ली लोकांना साधन पाहिजे. पुण्या शहराला दृष्ट लोकांनी जोड्याचं तोरण बांधून दिलं आणि ते राजांनी पाहिलं, शिवाजी राजांनी. काय आणि तुम्ही सगळ्या लोकांनी ते बांधून दिलं आणि ते गेल्यावर राहू दिलं. अरे तोडा. आणि पुन्हा सजवलं राजा. तर निरपेक्ष निरहंकारी होते. म्हणून भवानीची, गुरुची, संतांची कृपा राजावर पडली. निरपेक्ष बुद्धी होती. अर्जुना बघ, निरपेक्ष बुद्धीनं माझं स्मरण कर, निरहंकार वृत्तीने माझं स्मरण कर. मग आता आपल्या अंगी नम्रता आणि निरपेक्षता या आल्या. नम्रता आणि निरपेक्षता जशी जशी येत जाईल तशी तशी भगवंताची कृपा होते. पण गीता कसं शिकवते? गीता गेयम नाम सहस्रम. तुझ्या रूपानं एकदा ध्यान लागलं की संसाराबद्दलची खोटी आसक्ती कमी होत जाते.
भगवंताच्या रूपात. आता हे रूप कुठे आहे तर ध्यानामध्ये रूप आणावं. जसं जसं मनुष्य ध्यान करतो तसतशी संसाराची आसक्ती, संसाराविषयी असलेलं आकर्षण, संसाराविषयी असलेली लोभ वृत्ती आपोआप कमी होते. आहे ना आपल्याला, मग काय करायचं. आणि जशी जशी आसक्ती कमी होते तशी तशी देहबुद्धी नष्ट होते. आणि जशी देहबुद्धी, आता जगूला सांगितलं का नाही की आता ध्यानाची आवड लागली आहे ना तर बाकीचे सगळे काम सोडून ध्यान करून घ्या. कारण ते अत्यंत महत्वाचं आहे. ध्यानाने मनुष्य कमी बोलायला लागतो. पहिला काय परिणाम होईल, कमी बोल. कमी बोललं म्हणजे वाचाळ बोलणं कमी होतं. आणि वाचाळ बोलणं कमी झालं की पाप कमी होतं. आणि पाप कमी झालं की कर्म सुधारतं. आणि कर्म सुधारलं की धर्म येतो. आणि धर्म आला की परमात्मा प्राप्त होतो. परमात्मा कोणाची सेवा करत होते, धर्माची. आपण म्हणतो ना कर्म धर्म संयोगाने तुमची आमची भेट झाली. तुमची आमची जी भेट झाली आहे कर्म धर्म, काही चांगलं कर्म आणि काही धर्म याच्यामुळे भेट झाली. म्हणून सत्कर्म सद्धर्म. मग काय धर्म आहे तर परमात्मा सांगताय अर्जुना, मनाला स्थिर आणि समाधान आणि शांती या तीन गोष्टी, मन स्थिर, समाधानी आणि शांती, हे अलौकिक अपूर्व लाभ होतो ध्यानानं, भगवंताच्या बोधामृत श्रवणानं. काय लाभ होईल तर चित्ताला समाधान आणि शांती हा अपूर्व लाभ होतो. अर्जुन म्हणाला, देवा तुझ्या बोधांना ती एकदा गोडी लागली की जन्म मृत्यूची कल्पनाच राहत नाही. पण मी तुझा, तू माझा, पण आपण जर त्याचे आहोत किंवा आपल्याला जन्म काय मरण काय नाही झालं, जन्माला जाय, जन्माला येऊ, तुझं काम संपलं, ये वरती चालू. माझं मग एखादं ऑफिस खराब झालं की वरतून एखादा ऑफिसर 2 महिन्याकरता पाठवला जातो. तू जाते जरा घडीबडी लावून दे, मग 3 महिन्याने ये वजा, तू गेल्याशिवाय होणार नाही. सगळं घडी बसून देतो. आणि म्हणून ते म्हणतात अंतरात्मा सर्व ब्रह्मसुखाचा अनुभव वाढीस लागतो. अंतरात्मा म्हणजे सुखाचा बगीचा वाढतो. बगीचा काय देतो माणसाला? आनंद. फुलं, पानं, हिरवळ हे मनाला आनंद देणार. त्याप्रमाणे चांगले विचार, चांगली संगती, चांगलं वाक्य हे काय देतं मनाला? आनंद. म्हणून चांगलं ऐकायला आलं पाहिजे. चांगलं ऐकायला, ज्या वेळेला चांगलं ऐकायला येतं त्यावेळेस, एक उदाहरण सांगतो तुम्ही. काही धर्मामध्ये हात जोडायला नाही सांगितलंय, हात नाही जोडायला. पण त्या व्यक्तीची ज्या वेळेला दुसरा व्यक्ती स्वतंत्र स्तुती करतो किंवा यांनी त्या दिवशी असं काम केलं की हे रडत होते, मला रडलं, तर ती व्यक्ती दुसऱ्या धर्माच्या असून हात जोडून टाकले होते. कारण जेव्हा व्यक्तिगत स्तुती होते तेव्हा मनुष्य सगळे धर्म विसरतो. लक्षात आलं असेल, विसरून जातो मनुष्य. इकडच्या व्यक्तीने असं करून दिलं म्हणजे आता ते पद वेगळे आहे, हे पद वेगळे आहे.
म्हणून दैवयोगानं एकदा अमृत सेवनाची चटक लागली की परामृत सेवन करणाऱ्या मनुष्याला स्वतः परमामृत होऊन राहतो. नामामृत कथामृत ऐकायची सवय झाली की हळूहळू ते परमामृत होतं आणि स्वतःच परमामृत होत होतो. त्याच्या भक्ताला पाहिल्यावर लोकांना आनंद आणि शांती होते. रंगारूपानं सुंदर असणं हे वेगळं आहे, पण आज मी आधी सांगितलं किंवा तुम्ही दुपारी खूप प्रसन्न होते, आनंद होता तुमच्या मनामध्ये, काही घटना घडली मनासारखी की मनुष्याला आनंद होतो. प्रेमाचा माणूस भेटला की आनंद होतो, एखादं चांगलं दृश्य पाहिलं की आनंद होतो. तर ते परमामृत, या परमामृताच्या योगानं मनुष्य सगळ्या गोष्टी विसरतो. हे गोविंदा, हे मुरलीधरा, तुझं नाव इतकं गोड आहे की शिवाय मी तुझ्या सान्निध्यात राहतो. आनंदाच्या भरात मला अखंड तुझ्या बोधामृताचा वर्षाव होऊ दे. अर्जुनाने मागितलं. तुकाराम महाराज काय म्हणतात, हेची दान देगा देवा तुझा विसर न पडावा, गुण गायना आवडी. मला तुझा विसर पडणार नाही. रामरायाची जीव दे रे काया. देवा, तुझा आवाज इतका मंजूळ आहे की तो मोह घालणार आहे. देवा, तू आपल्या लहानपणी गोप गोपींना सुद्धा मोहिनी घालून टाकत होता आणि ती मुरली वाजत होती. कालियाच्या पाठीवर उभा राहून गोपाळ कृष्णा वेद नेती नेती म्हणून त्या स्वरूपाचं वर्णन करतात. ते आता माझ्या लक्षात आलं आहे. वेदाचं स्वरूप जे आहे ते माझ्या लक्षात आलं. हे रुक्मिणी रमणा प्रत्यक्ष अनुभव घेत आहे. आता हा रुक्मिणी रमणा शब्द कुठला वापरला अर्जुनाने द्वारकेतला. मी आता सुखाचा अनुभव घेत आहे याचं वर्णन करण्याकरता साक्षात जो मला आनंदाचा अनुभव आला आहे त्याचं वर्णन ऐकायला मात्र तर तूच आहे, तुला सांग. तर अर्जुनाला जो आनंद झाला तेव्हा तो समोर पण येत नव्हतं. रणाकणामध्ये फक्त भगवान तो जवळ. तर तूच ऐक मला काय आनंद झाला. तुझा आनंद तुला सांग. आनंदाचे डोही मी प्रत्यक्ष अनुभवित असलेल्या आनंदाचं जर मला वर्णन करता येणार नाही तर सच्चित आनंद परमात्मा स्वरूपाचा वेदांनाही वर्णन करणे आवश्यक अशक्य आहे. भगवंता, एकच वाक्य मला पुन्हा पुन्हा सांगायला हे वाटतं की मला तुझ्या या सच्चित स्वरूपाचा आनंद जो प्राप्त झालाय तो सांगताना कधीही कंटाळा येणार नाही. काही लोक म्हणतात किंवा मला आता कीर्तन प्रवचनाचा थकवा येतो, समजून घ्यायला याने आयुष्यभर कीर्तन केलेलं नाही, प्रवचन केलं, सगळे थकवे निघून जातात. पैलवान जसा कुस्ती मारून अगदी मस्त होतो ना तसं वाक्यात असतं. काही लोक म्हणतात आता माझ्याकडून होत नाही, कीर्तन आणि प्रवचन होत नाही असं म्हणायचं नाही. म्हणजे तू जन्मावर केलं नाही ते. कारण भगवंताशी बोलायला कंटाळा कधी येणारच नाही ना. शरीर थकणारच नाही त्याच्याने. आणि जर तुमचं शरीर मन त्याच्यात नसेल तर शरीर देवा रोज रोज सूर्य उगवतो. सूर्याला कधी
कंटाळा आलाय का? बरं उदय कधी शिळा झालाय का? किंवा आता सूर्योदय शिळा आहे नाही, तो ताजा तवाना दिसतो. तसं तुझं गुणान वर्णन बोधामृत करायला मला आनंद 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 आहे. सदा सर्वदा तेजाचं स्नान करणाऱ्या अग्नीला कोणी ओळा म्हणेल का? अग्नी स्नान कशाचं करतो? तेजाचं. म्हणून ज्ञानी लोक दिवसातून 3 वेळा स्नान करतात. संन्याशांना 3 वेळा स्नान, संसारी माणसाला 2 वेळा स्नान. तरी संसारी माणसं काय करतात? कटी स्नान करून टाकतात, म्हणजे कमरेच्या खाली. तिसरं स्नान काय करतात ते? दुपारच्या वेळा कमरेच्या खाली स्नान करून टाकतात. सोडतच नाही ते त्रिकाळ स्नान. स्नानात शांती आहे. स्नानामध्ये काय आहे? शांती आहे. म्हणून सदा सर्वदा अग्नी तेजाचं स्नान करतो. अरे अग्नी हा 16 आहे. लाल पिवळ्या रंगाचं वस्त्र अंगावर धारण करणारा अग्नी जन्मदातच 16 आहे. म्हणून अग्नीला पवित्र म्हटलंय. देवा, तुमच्या साध्या बोलण्यात नेहमी बोधक अमृताचे झरे वाहतात. अर्जुनाचं कल्याण करण्याच्या इच्छेने आपण हृदय विकार त्याचा दूर करतात. देवा, माझं हृदय कमताकत झालं तर भित्र तुमच्या बोधामृताने. म्हणून हृदयाचे जे ज्यांना विकार आहे ना, त्यांना रास पंचायत ध्येय वाचायला सांगायचे. किंवा डॉक्टर लोक म्हणतात तुम्ही मुलांमध्ये खेळा, मुलांमध्ये बोला, मुलांमध्ये राहा. कारण लहान मुलं हे निरपेक्ष खेळतात, निरपेक्ष बोलतात. मग ते खेळायला जाण्याच्या आधी रडतात, मला खेळायला जाऊ दे. आणि खेळायला गेले की रडणं बाजूला टाकून देतात आणि निरपेक्षपणे खेळतात. आल्यावर म्हणतो भूक लागली, आता तर खाऊन गेला तर आपली भूक. निरपेक्ष वृत्ती, निरांकार वृत्ती, निस्पृह वृत्ती. भक्ती आणि ज्ञान हे सुगंधाचे फुलं देवा तुझ्या बगीच्यामध्ये आहे. जसं गुलाब, मोगरा बगीच्यामध्ये सुगंधाचे फुलं पाहिजे. हे आता तुमचे फुलं निघाले ढबू ढबू, पण त्याला काही सुगंधच नाही. कारण सुगंध नसेल तर काय उपयोग आहे? बगीच्यामध्ये सुगंध. असो भक्ती आणि ज्ञान याच्यामध्ये सुगंध पाहिजे. भगवंताच्याही अंतःकरणामध्ये प्रेम उचंबळून आलं आणि भक्ती प्रेमाच्या लाटाने भगवंताने प्रेमानं अर्जुनाच्या खांद्यावर हात ठेवला. देवाला पहा तुम्ही, आपल्याला प्रेमाचं माणूस भेटले की आपण हातात हात घेतो ना, असं बरोबर आलं. तो ट्रम्प आणि आपले मोदी साहेब असे हातावर हात ठेवून असं त्याच्यात. तर आनंदाचा केव्हा केव्हा 2 व्यक्ती हात लावू शकत नाही, म्हणजे स्त्रिया पुरुष हात लावू शकत नाही. पण भेटलेल्या भेटीमध्ये आनंदात हास्य मात्र प्रगट करू शकतात. हास्य मात्र प्रगट करू शकतात. आनंद हा म्हणजे आचार, नंद म्हणजे जीव. म्हणून संत ज्योतिषी येणाऱ्या माणसं त्यांचे रंग पाहून घेतल्यावर आकाशाकडे आला तेव्हा ओळखू शकतात. लारडे आला त्याचा आनंद नसतो ना ते. सदानंदम सद्गृहम. घरामध्ये काय पाहिजे? सदा आनंद पाहिजे. आनंदाकरता हे बाकीच्या गोष्टी आनंद मोठे आहेत. पण तुम्ही जर आनंदी नसले, तुमच्यामध्ये जर राग, द्वेष, ईर्ष्या, भय, चिंता
हे असेल तर तुम्हाला राजवाड्यात सुद्धा आनंद मिळेल. हे टाक ब्रह्मदेवाचे ही टाक तुम्ही बाम आहात. गोपाल कृष्णा प्रेमानं देवभान विसरून अर्जुन भगवंताला म्हणाला, काय आश्चर्य, ब्रह्मदेवाचे बाप असून तुम्ही भगवंताने कौतुकानं नंदाच्या पोटी जन्माला घेतला. जो ब्रह्मदेवाला जन्म घालणारा सुद्धा नवलके वडे के वडे नकळे कान्हो बाचे पुढे ब्रह्माचे बाप आहे देव, तरी नंतर राजाच्या घरी आले. आपली नवलाई आहे. हे अर्जुना तू बोल, आता तुला काय पाहिजे. अर्जुन उवाच, अर्जुन म्हणाला भगवंताचा स्पर्श झाला. सकाळी स्पर्शावर बोललो, सकाळच्या प्रवचनात स्पर्श झाला. पण मुलाला, लहान मुलगा आहे, त्याला जर खेळायला जायचं असेल आपण त्याला हात आवडत नाही, पण तू आनंदात असेल तर आपल्याला दिलं तेव्हा त्याला आपला स्पर्श आवडत नाही, तर पळून जात. भगवान तसेच करायचे. ज्या गोपीच्या मनात आनंद आहे तिला स्पर्श करायचे आणि दुसरी धरायला गेली की पळून जाईल. आनंद अशाच गोपिकेचं दूध दही लोणी खायचे की तिला आनंद आहे आणि तिला खाऊ घालायची सवय आहे. मुलांना कोणती आई आवडते, ती पटकन चटपट करून देते, तीच आवडते. ती बघ ना समोरची कापू कशी करून देते, तोपा केव्हाही सांगतो उद्या करी उद्या करी, अशी आई कोणाला आवडत. मग आजी करून देते तर पोरांना आजी आवडते, पण आजीच्या बोली म्हणजे काय आजीकडे त्याच्यात कमी राहिलं नाही. तसं हे अर्जुना तुला भगवंतानी स्पर्श केल्याबरोबर बोल. अर्जुनाच्या मनात प्रश्न आला. अर्जुन म्हणाला, देवा मला तुमच्या किती विभूती आहे हे सांगा. भगवान म्हणाले, भाऊ मला माझी विभूती आठवणार नाही. अरे इतकी आहे की किती सांगू तुला. म्हणे बघ अंगावर किती केस आहे मोजता येतील का. म्हणे नाही, तसं माझ्या किती विभूती आहे हे काही मला तुला करेक्ट सांगता येणार नाही सांगता येणार. आता बघा 18 पुराण 6 शास्त्र तुमचं हल्ली गुगल याच्यावर सगळे टाकलेलं आहे, पण याच्याही पलीकडे ज्ञान आहे अजून. हे अपूर्णच आहे. सकाळी हरिवंश पुराणात सांगितलं जाते काही मुद्दे नवीन भराभर 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 सांग. आता उद्याचं सकाळचं हरिवंश पुराण अतिशय सुंदर आहे. आपल्या शरीरातून कशातून काय कसं निर्माण होईल, पृथ्वी तत्व कसं आहे, वायू तत्व कसं आहे, जलतत्व कसं आहे. आता ही कपिल गीतेत वर्णन येईल बघा नर्मदा पुराणामध्ये. हे अर्जुना मी खरोखर कसा आणि केवढा आहे हे तुझ्या प्रेमामुळे मोहित झाल्यामुळे मला आता सांगता येणार नाही. परत तुला इतकं ज्ञान झालंय त्याच्याने मी मोहून गेलो आणि इतका मोहलोय की मला आता जास्ती स्पष्टीकरण करता येणार नाही. मला असं वाटतंय की तुला यावर कडकडून मिठी मारून गेलो. कारण भगवंताला आपल्या स्पर्शाने त्याला आनंद द्यायचा आहे. आज काल सांगितलं ते नदी स्त्रिया काय देतात, सासऱ्याची आज्ञा मानली सासऱ्याला दिलं की सासऱ्याला आनंद, सासूच्या म्हणण्याप्रमाणे केलं की सासूला आनंद, मुलांच्या म्हणण्याप्रमाणे वागले की मुलांना आनंद, पतीच्या म्हणण्याप्रमाणे वागले की बरं. नदी सुद्धा गाय येऊ म्हैस येऊ पाणी येऊ चोर येऊ सगळ्यांना पाणी देते, म्हणून नदीला आनंद खूप असतो. खळ 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 वाहत जाते.
तसं दुसऱ्याला आनंद देणारा मनुष्य पुण्यवंत होतो. आणि म्हणून नदीला आणि स्त्रियांना पुण्यशिला म्हणतात. अहिल्या देवी पुण्यशिला, द्रौपदी पुण्यशिला, पुण्यवंत म्हणून त्यांचं स्मरण सांगितलं. स्त्रियांना कष्ट पुरतात, पण त्यांच्या कष्टाने दुसऱ्याला ज्ञान होतं. मुलाला चांगला अंथरूण टाकलं, पाळणा सजवून दिला, मुलावर झोपला, पुण्य. कारण सेवा म्हणून केलं तर. नाही तर मुलं म्हणतात, या श्रीमंतांनी मुलं म्हणतात, तू काय आमचं केलंय, सगळे अंथरूण पाणी तू त्याची बाटली सुद्धा नोकर देत होता, तू काय केलं, असं बोलून टाकतं हल्ली मुलं. त्यांना दिसतं दुसरीकडे आई देते. म्हणून सगळं करावं, पण आपल्या पतीचं मुलांचं जेवण नोकरावर सोपवू नये. कारण मग त्यांच्या मनात आपल्याबद्दल ममता शिल्लक राहत नाही. पहा तुम्ही, काही मुलं जरी पत्नी वाढत असेल तर आईला म्हणतात, तू माझ्याकडे मला जेवायचं आहे. कारण त्याला ते पूर्वीचं आठवलेलं असतं. आणि मग ती मुलगी वाढत राहते. अगं ते संपलं ना ते वाढणं, ते बसले आई आठवण देऊन देते. ते तर रवरण गेले तर मुळे चिरले, मुळे तर दिले मी त्याला. बरेच लोक तयारी करून ठेवतात, पण वाढायला विसरूनच जातात. आमच्या सारखे जेवायला असले ते म्हणतात, आम्ही परवा याला गेलो तर शेताला मोठा साप दिसला. म्हटलं केवढा, तर म्हटलं इथून तर ते पापड आहे ना, ते बऱ्याच पापड वाढायचे राहिले, पापड वाढायचे राहिले. अशी आठवण द्यावी लागते लोकांना. असं आहे ते. खायचे आणि पापड समोर दिसत आहे ते. एक म्हणतो का परवा कुठे गेले, आणि म्हटलं परवा याचा अर्थ मागे, म्हणजे परवाच नाही. तर अर्जुन हा विभूती दर्शन विचारतोय की तुम्ही कुठे कुठे आहे. अर्जुना, माझी व्याप्तीची कल्पना येण्याकरता एक गोष्ट लक्षात ठेव, आकाश अमर्यादित आहे. त्या विस्ताराच्या रूपात सुद्धा मला लपून बसता येतं. अर्जुन, मुकुटाच्या खाली लपलेले कुरळे केस संभाळून ऐन वेळी उपयोगी पडणारा शास्त्र संभार, अशी शंका येऊन अर्जुनानं, शत्रू भयभीत असलेला अर्जुन धनुर्विद्येमध्ये शंकराप्रमाणे निष्णात असलेला, मस्तकावर असलेल्या कुरळ्या केसांनी सुशोभित दिसणारा अर्जुन भगवंताचं भाषण मन लावून ऐकत होता. अर्जुनाचे कुरळे केस आणि शंकराला हरवणारा असा अर्जुन लक्षपूर्वक देवाचं बोलणं ऐकते, विभूती दर्शन. अर्जुना, प्रत्येक प्राणीमात्रांच्या अंतःकरणामध्ये वास करणारा आत्मा ही माझी पहिली विभूती आहे. प्रत्येक प्राणीमात्र, आत्मा सो परमात्मा, सर्व प्राणीमात्र, मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत. आणि प्राणीमात्रांचं शरीर हे माझंच आवरण आहे. हे जे वरचं आहे आवरण, हे सुद्धा माझंच आहे. प्रारंभी आणि शेवटी मध्ये सर्व ठिकाणी मी आहे. मेघांना खालीवर करणारा मीच आहे. समुद्रामध्ये वाफ निर्माण करायची, वरती न्यायची, परत खाली आणायची, ही क्रिया मीच करतो. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम, तसं कोणालाही नमस्कार केला तरी मला येतो. असंख्य प्राण्यांच्या थव्यांमध्ये सुद्धा मीच आहे. अनेक तत्व, व्यापक तत्व माझं आहे. मला बघण्याकरता तुला स्वतःवर कृपा करावी लागेल. एक वार चारी दिशांना आपली दृष्टी टाक,
सगळी झाली, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या सगळ्या दिशेंना असं अर्जुनाला पाहायला झाले. तर सगळ्या दिशेमध्ये अर्जुनाला हे दिग्पाल दिसतच नव्हते. हरीच्या दासा हरी नाही दिसत. नाथ महाराजांचा हरिपाठ. एकदा मी काही यज्ञात होतो, तर त्या यज्ञामध्ये एक गुरुजी दक्षिणेकडे तोंड करून बसलेले ते मंत्र म्हणाले. दुसऱ्याने त्याला सांगितले किंवा अरे तुझं लक्ष नाही, तू दक्षिणेला तोंड करून बसलाय. माझ्याकडे एक विद्वान ग्रस्त म्हटलं, त्यांना म्हटलं नाना त्याचं दक्षिणेला तोंड चालतं. दुसऱ्या गुरुजी मला म्हणत कसं काय चाललं? म्हटलं नाना यांना सांगा यजुर्वेदाची दिशा दक्षिण आहे. दक्षिणे पूर्वे ऋग्वेद आहे ना, दक्षिणे तर ती वेदाची यमाची आहे ती नंतर, पण आधी यजुर्वेदाची. हे रहस्य कळायला पाहिजे. सगळ्या दिशा सारख्या आहे. निष्काम भावना आली ना, सकाम भावना आली की गडबड आहे. सकाम भावना आली की गडबड आहे. अर्जुना मी आता बोलायला सुरुवात करतो. अर्जुना आदित्य नावाचे 12 देवता आहेत. त्या आदित्यपैकी विष्णू रूपाने जो नांदतो तीच मी विभूती आहे. म्हणजे 12 सूर्य आहे. मेष वृषभ मिथुन कर्क सिंह कन्या तुळ वृश्चिक धन मकर कुंभ आणि मी. या 12ही सूर्यामध्ये मी आहे. त्या सूर्याला नाव आहे. माझा इतके 12 नाव घेण्यापेक्षा सूर्यनारायण म्हणणं सोपं आहे. सूर्य हे नाव आहे, पण त्याच्या मागे नारायण हे लावलेलं आहे. म्हणून नारायण कोण? नारायण सूर्यनारायण. कोण नारायण? बद्रीनारायण. कोण नारायण? स्वामीनारायण. सगळ्यात मध्ये माझी विभूती. आता हे सांप्रदायिक लोक अज्ञानी असतात, त्यामुळे म्हणे आमचं स्वामीनारायण मंदिर नाहीये, ते म्हणतं आमचं वारकरी मंदिर नाही, तो म्हणतो आमचं शैव मंदिर नाही. आम्ही जातो ना, आम्ही सगळे मंदिर पाहतो, कारण आम्हाला माहिती आहे सर्व तोच भरला आहे. रीता ठाव नाही त्या ईश्वराशिवाय. रीता ठाव नाही. ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद 4ही वेदाचा गाथा येतो तो मीच आहे. पण सामवेदामध्ये माझी विभूती आहे. म्हणजे याचा अर्थ 3 वेदात मी नाही असं नाही. मरुद्गणांमध्ये मी आहे, महेंद्रामध्ये मी आहे, पर्वतांमध्ये आहे आणि 10 इंद्रियांमध्ये सुद्धा मी आहे. 11 रुद्रांमध्ये मी आहे. शंकर माझी विभूती आहे. शंकर माझा परमपित्र आहे आणि जो कुबेर आहे तोही माझी विभूती आहे. पण तो काम करणारा आहे. त्याच्यात भगवान आहे म्हणून कुबेर प्रामाणिकपणे काम करतो. ज्यांना अज्ञाचं ज्ञान झालंय ते काम चुकार नसतात. आणि काय आत्मज्ञानी लोक नसल्यामुळे सगळे आपलं काम चुकार करतात. आणि काम चुकारपणा हा कर्म बिघडवतो आणि कर्म बिघडलं की धर्म बिघडतो आणि धर्म बिघडलं की जन्म बिघडतो. आता जन्म कसा बिघडू नये हे उद्याच्या सत्रामध्ये. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. सर्व देवांनी कपिल महामुनींना प्रार्थना केली की महाराज तुम्ही ही नर्मदा जी आहे तिला अडवू नका. कोमल हृदय असलेले कर्दम मुनी यांनी आपल्या कमंडलूतून नर्मदेला भद्र प्रवाह केला
म्हणून त्या तीर्थाला कपिल गंगा नाव पडलं. आहे नर्मदा पण कपिल तीर्थ नाव पडलं. कपिल संगमी स्नान केलं असताना आणि सत्पात्री दान दिलं असताना मानवाला अक्षय पुण्य होतं. मनामध्ये श्रद्धा असल्यावर प्रत्येक प्राण्याला शांतीची प्राप्ती होते. या कपिल संगम गावावर म्हणजे कपिल गंगा संगमावर स्नान केल्यावर सर्पात्र माणसाला दान दिल्यावर माणसाला शांती प्राप्त होते. ब्रह्मानंदी ध्यान लागतं आणि तहान भूक जी आहे ती हरून जाते. वशिष्ठ प्रभू रामाला सांगतात, नर्मदेचं महात्म्याची चर्चा चालू असताना वशिष्ठ संहितेमध्ये कथा भाग येतो की नैमेषा नावाच्या अरण्यामध्ये श्रोते सुतांकडून कथा ऐकत. रामानं विचारलं, महाराज कपिल महामुनी आपल्या मातेला अध्यात्म विद्येचा जो प्रकार सांगतात तो प्रकार मला कृपा करून सांगा. हे रामा, आपलं शरीर जे आहे, मी सुरुवातीला सांगितलं, शब्द रूप रस गंध आणि स्पर्श या तन्मात्रांनी बनलेला आहे. आता बा आई आणि वडील यांनी ठरवलं आपल्याला पुत्र प्राप्ती करायची आहे. पुत्र या शब्दाने त्यांच्या मनामध्ये शब्द बोलला. विवाह झाल्यानंतर पुत्र प्राप्ती. रूप, मग कसा पुत्र पाहिजे ती कल्पना निर्माण होते. आणि रस, ते जे अन्न खातात त्या अन्नाने रस निर्माण होतो आणि त्यांच्या स्पर्शानं गंध निर्माण होतो आणि त्याच्यापासून शब्द रस रूप गंध आणि स्पर्श याच्यापासून तन्मात्रा बनते आणि त्याच्यातून प्रकृती आणि पुरुष जन्माला येतो, स्त्री अथवा पुरुष. अशा तन्मात्रानं या भूमीवर कर्म करायला कर्मेंद्रिय आणि ज्ञान घ्यायला ज्ञानेंद्रिय. इंद्रियानंतर मन, तन्मात्रांना 16 विकार निर्माण होतात. याच्यामध्ये वायू, जल, तेज आणि पृथ्वी या पंचमहाभूताने व्यापलेले सगळे शरीर आहे. किडा, मुंगी, 4 पायाचे 2 पायाचे कीटक हे सगळे व्यापलेले आहे. पण लक्षात ठेव रामा, संकल्पनात्मक देह मनाने बांधला जातो. हा मनुष्य काय करतो, संकल्प करतो आणि त्याच्या मनाने बांधला जातो. अरे बघ, फुलापासून सुगंध वेगळा करता येत नाही ना, त्याप्रमाणे प्रकृती आणि पुरुष हे वेगळे नाही. म्हणून आपल्याकडे स्त्री आणि पुरुष लग्न एकत्र झाले, पण आता पैशापायी वेगळे होतात. बरं, कायदे असे की ते वेगळे करतात. आता घर घेताना स्त्रियांचे नाव लावायला सांगितलं. ते नाव लावलं की ती बाई राहायला नाही म्हणते, आईचे पैसे घराचे घेऊन काय कसे पडते झाले पाहिजे. कायदे जेवढे कराल तेवढी पंचायत येते. आई वडिलांच्या नावावर घेतलं तर घरात भांडण होतं. कोटीचा बंगला कोणी घ्यायला होता तिथे पुण्याला, दोघांच्या नावावर घेतात. फाटलं इथे आणि ते माझ्या अर्धे बस त्याच्याकडून आणि अर्धी करायचं. तसे प्रसंग आले. लग्नामध्ये माणसाचं नाव आधी टाकत नाही, आधी बाईचं नंतर माणसं. बरं, टाकत होते नाही, इकडे माणसं इकडे बाई नाही. सुशिक्षित पद्धत सगळे घोटाळे करतील. कोणी वाचत पण नाही. बरं,
पण ते शब्दात म्हणून रामा 3 गुणाची लक्षणं सांगितली तुला, सत्व रजतम, तितिक्षा, शम, दम, दया, तप, शांती हे आणि संतोष हे सत्वगुणाची लक्षणं आहेत. आपल्यामध्ये सत्वगुण आहे का हे जर तपासायचं असेल तर आपल्यात सहन करण्याची शक्ती पाहिजे. तितिक्षा, शम, दम, दया, तप, शांती. आता श्रद्धा, लज्जा, दया, तृष्णा, इच्छा, काम, सुखवासना, उत्साह, यश, दास्यवीर्य, प्रीती, आसक्ती ही रजोगुणाची लक्षणं. आणि अनवृत्त, हिंसा, दंभ, कटकट, शोक, मोह, विषाद, अहंकार, निद्रा, तंद्रा ही तमोगुणाची लक्षणं आहेत. आता जगदीश्वराला सत्वगुणाची लक्षणं प्रिय आहे. ज्याला देव पाहिजे त्याने रजोगुण आणि तमोगुण सोडावा आणि सत्वगुण धरावा. मग सत्वगुण कसा वाढवायचा? आता दुर्गेंना सांगितलं ना, तुम्ही हे पारायण पुण्य पारायण करा, पण दासबोध वाचा. दासबोधामध्ये आपल्या शरीरात कोणते गुण आणायचे हे सांगितलेले आहे. आणि ते गुण येत नाही तोपर्यंत सकामता कायम राहते. सत्वगुण आले की सकामता जाते, निष्कामता राहते. आणि निष्कामता आले की भगवंत आपला अर्जुनासारखा सखा होतो. हरे नमः, हरे नमः, हरे सत्यगुरुराय कृपामद की परिणाय घडली.